नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सौ सुजाता, जेएफसी ॲग्रोटेक सांगली आणि जेएफसी ॲग्रीलाईफ सांगली। आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्या मोसंबी बागायतदार बंधूंना एका नवीन समस्येला सामोरं जावं लागतंय। ती समस्या कोणती तर आंबे बहारामध्ये सध्या मोसंबी बागांमध्ये गुंडीगळीचं प्रमाण हे वाढलेले दिसते। पण ही गुंडीगळ होते कशामुळे, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजे त्याच्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सगळ्यात पहिला म्हणजे गुंडीगळ म्हणजे काय। गुंडीगळ म्हणजे की आपलं मोसंबीचं जे फळ आहे हे सेटिंग नंतर लिंबूच्या आकाराचं होतं आणि त्याच्यानंतर अचानकच गळ व्हायला सुरुवात होते आणि त्यालाच आपण गुंडीगळ असे म्हणतो। आणि हे जे प्रमाण आहे हे आपल्याला आता मोसंबीच्या बागेमध्ये ठिकठिकाणी बघायला मिळते। बरं, आता ह्याची कारणं कोणती आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे गुंडीगळ होते। आपल्या बागेला पाण्याचं व्यवस्थापन जे ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही, पाण्याचा कमी पुरवठा होतोय त्याच्यामुळे गुंडीगळ होते। त्याच्यानंतरचा दुसरा जे कारण आहे ते म्हणजे कॅल्शियम, बोरॉन आणि मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, यामुळे सुद्धा मोसंबीच्या बागेमध्ये गुंडीगळ बघायला मिळते। त्याच्यानंतरचा तिसरा जे कारण आहे ते म्हणजे की नत्राची कमतरता, याच्यामुळे सुद्धा गुंडीगळ आपल्याला तिथं बघायला मिळते। आता ह्याची जी कारणं आहेत हे तरी आपल्याला समजलं, पण त्याच्यावरती उपाययोजना काय केल्या पाहिजेत याच्याविषयी मी थोडक्यात सांगते। उपाययोजना म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे आपल्या बागेला पाण्याचं व्यवस्थापन योग्य रीतीने करणं गरजेचं आहे। याच्यात अगोदर की पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये प्रति दिवशी प्रति झाड 50 लिटर इतकं पाणी आपल्याला आंबे बहारामध्ये तिथं आवश्यक झाडाला असतं ते आपल्याला तिथं द्यायला पाहिजे। त्याच्यानंतर दुसरं जे आहे की फवारणी नियोजन। फवारणी नियोजनामध्ये आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये प्लॅनोफिक्स 60 मिली, त्याचबरोबर युरिया 1.5 किलो, कंपास हे 500 मिली, स्पाइस जेट हे 500 मिली, अशा पद्धतीने आपल्याला 200 लिटर पाण्यामधून आंबे बहारामध्ये फवारणी केली पाहिजे। कंपास हे सेटिंगसाठी उपयोगी होतं, त्याचबरोबर हे गळ कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होतो। आणि स्पाइस जेट हे बुरशीनाशक म्हणून आपल्याला तिथं वापरायचं आहे। त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या बागेला ड्रीप नियोजन करणं। ड्रीप नियोजनामध्ये जी काही खतं येणार आहे ती आपल्याला तिथं योग्य पद्धतीने आणि योग्य रीतीने आपल्याला तिथं दिली गेली पाहिजे। सगळ्यात पहिला म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आपल्याला तिथं 5 किलो द्यायचंय। त्याचबरोबर दुसरं जे आहे ते बोरॉन आपल्याला 250 ग्रॅम तिथं द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ग्रीन फॉल्ट हे 2.5 लिटर हे ड्रीप मधून आपल्या बागेला द्यायचंय। अशा पद्धतीनं जर तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन केलं, कॅल्शियम, बोरॉन त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंटचं व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्या बागेमध्ये जी काही गुंडीगळ होते ती कमी करण्यात आपण तिथे यशस्वी होऊ। तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा।